हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MSCITच्या एक्झाममध्ये येणारे क्वेश्चन्स आणि मग ते वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट यामध्ये नक्की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात त्याबद्दल आपण शॉर्ट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. प्रॉपर स्टेप्स मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे, फक्त मी तुम्हाला सांगणार आहेत की नक्की क्वेश्चन हे कोणकोणत्या टॅबवरती विचारले जातात. सो आता तुमच्यासमोर ही आहे वर्ड विंडो. MSCITच्या एक्झाममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड विचारले जाणारे क्वेश्चन्स म्हणजे इन्सर्ट टॅबचा यूज करून आपल्याला काय करायचं असतं, तर तुम्हाला इथे टेबल इन्सर्ट करावा लागतो. टेबल इन्सर्ट करताना इथे इन्सर्ट टेबल याचा यूज करून तुम्हाला ज्या पद्धतीने नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो इन्सर्ट करायला सांगतील त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर टेबल इन्सर्ट करावा लागतो. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही टेबल इन्सर्ट करा असा एक क्वेश्चन असतो. त्याच पद्धतीने होम टॅबमध्ये तुम्हाला इथे दिसेल की टेक्स्ट कलर चेंज करण्यासाठी क्वेश्चन असतो. तो टेक्स्ट कलर तुम्हाला दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करून कोणता कलर टेक्स्ट कलर सांगितलेला आहे तो टेक्स्ट कलर तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. त्याच्यानंतर एक आहे की तुम्हाला अलाइनमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात पॅराग्राफ ग्रुपच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर स्ट्राईक थ्रू हा एक ऑप्शन आहे. तो कुठे आहे, तर या होम टॅबमध्ये हा जो फॉन्ट ग्रुप आहे यामध्ये तुम्हाला हा जो ऑप्शन दिसतो तो आहे स्ट्राईक थ्रू. हा ऑप्शन आहे स्ट्राईक थ्रू. त्याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की अप्पर केस, लोअर केस, कॅपिटलाइज ईच वर्ड अशा पद्धतीचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात आणि तुम्हाला हा ऑप्शन कुठे तुम्हाला सापडेल, तर तो होम टॅबमध्ये इथे हा फॉन्ट ग्रुप आहे. या फॉन्ट ग्रुपमध्ये तुम्हाला कॅपिटल ए आणि स्मॉल ए असं एक एकत्र आयकॉन तुम्हाला दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून सेंटेन्स केस, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज ईच वर्ड आणि टॉगल केस असे ऑप्शन्स आहेत. तर त्यामध्ये जो ऑप्शन विचारला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. पण त्या अगोदर ज्या सेंटेन्सला ती केस अप्लाय करायची आहे ते सेंटेन्स अगोदर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि मग त्याच्यानंतर या होम टॅबमधून हा फॉन्ट ग्रुप आहे, या फॉन्ट ग्रुपमधून तुम्हाला हे केस, अप्पर केस, लोअर केस चेंजेस जर करायचे असतील तर इथून तो तुम्हाला चेंज करता येईल. त्याच्यानंतर कॉपी पेस्टचा पण ऑप्शन असतो, तर तुम्हाला या क्लिपबोर्ड ग्रुपचा यूज करून तुम्हाला कट कॉपी पेस्टचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे फॉर्मॅट पेंटर. म्हणजे एखाद्या टेक्स्टचं रेडीमेड जे कलर, साईज वगैरे जी काय असेल ती तुम्हाला दुसऱ्या टेक्स्टला फॉर्मॅट पेंटरनी जर अप्लाय करायची असेल तर सेम होम टॅबमध्ये इथे हा फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन आहे. तर तुम्ही हा फॉर्मॅट पेंटर नावाचा ऑप्शन सिलेक्ट करून तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच पद्धतीने इथे इन्क्रीज इंटेंट आणि डिक्रीज इंटेंट अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, तेही इथे तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर आहे की तुम्हाला बुलेट आणि नंबर्स इन्सर्ट करा, तर सेम होम टॅबमध्ये हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर काय करायला सांगतात, तर तुम्हाला हेडर आणि फुटर इन्सर्ट करण्यासाठी क्वेश्चन विचारला जातो. इन्सर्ट टॅबमधून हेडर आणि फुटर किंवा एखादा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. हेडर, फुटर क्वेश्चन्स. त्याच्यानंतर टेबल अगोदरच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं आयकॉन्स आहेत. आता इथे आहे डिझाईन टॅब. डिझाईन टॅबमधून तुम्हाला काय विचारलं जाईल, तर वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर हे 3 अत्यंत महत्त्वाचे असणारे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्हाला वॉटरमार्क अप्लाय करा किंवा रिमूव्ह करा असा ऑप्शन येतो. तो इथं रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. पुन्हा पेजचा कलर चेंज करायचा असेल तर पेज कलरचा ऑप्शन अवेलेबल आहे आणि पेज बॉर्डर कोणतीही आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय करा असा प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा मुलं विसरतात की आर्टिस्टिक बॉर्डर ऑप्शन कुठे आहे, तर इथं पेज बॉर्डरमध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी इथे आर्ट ऑप्शन आहे, तिथून तुम्हाला कोणतीही तुमच्या आवडीची एखादी आर्टिस्टिक बॉर्डर अप्लाय करण्यासाठी सांगतात. सो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो की डिझाईन टॅबमध्ये इथे या पेज बॅकग्राऊंड ग्रुपमध्ये वॉटरमार्क, पेज कलर आणि पेज बॉर्डर हे 3 ऑप्शन्स आहेत. 100% विचारले जाणारे क्वेश्चन्स असतात. सो तुम्ही याचा यूज करून ते क्वेश्चन अगदी इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर इथे आहे डेव्हलपर टॅब.
डेव्हलपर टॅबबद्दल पण क्वेश्चन विचारला जातो, जसं की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की जर डेव्हलपर टॅब तुमच्या टॅबवरती मेनूबारवरती अवेलेबल नसेल तर तुम्हाला कुठून तो डिस्प्ले करायचा आहे. फाईलमधून इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला ऑप्शन नावाचा एक ऑप्शन दिसेल. ऑप्शन, ठीक आहे. या ऑप्शनमधून तुम्हाला काय करायचं आहे, कस्टमाइज रिबन हा ऑप्शन सिलेक्ट करून इथे आता माझ्या पी सीमध्ये ऑलरेडी लॅपटॉपमध्ये डेव्हलपर टॅब हा ॲक्टिव्ह आहे. हा चेकबॉक्स सिलेक्टेड आहे म्हणून डेव्हलपर टॅब दिसत आहे. पण जर तुमच्या मेनूबारवरती हा डेव्हलपर टॅब दिसत नसेल तर हा चेकबॉक्स ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला सांगितलेल्या स्टेप्समधून तुम्हाला तो ॲक्टिव्ह करावा लागेल आणि मग काय होईल, त्या डेव्हलपर टॅबच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतील. आता हा डेव्हलपर टॅब इथे आहे आणि हा कंट्रोल ग्रुप अत्यंत महत्त्वाचा. डेव्हलपर टॅबमध्ये फक्त याच ग्रुपबद्दल क्वेश्चन्स विचारले जातात. सो इथे आहेत काय आहे तर रिच टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल, त्याच्यानंतर पिक्चर कंटेंट कंट्रोल, डेट अँड टाईम, अशा चेकबॉक्स कंटेंट कंट्रोल, लिस्ट कंटेंट कंट्रोल, हा जो ग्रुप आहे याचबद्दल क्वेश्चन विचारला जातो. सो तुम्ही डेव्हलपर टॅबचा यूज करून हा कंट्रोल ग्रुप कशा पद्धतीनं वर्क होतो हे तुम्ही प्रॅक्टिकली आत्ता घरी करून पहा, कारण की आता MSCITची एक्झामही आलेली आहे. आता याच्यानंतर रिव्ह्यू टॅबबद्दल पण प्रश्न विचारला जातो. रिव्ह्यू टॅबमधून तुम्हाला झूमबद्दल प्रश्न विचारला जातो किंवा स्प्लिटबद्दल प्रश्न विचारला जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर रिव्ह्यू टॅबमध्ये जाऊन तुम्हाला स्पेलिंग आणि ग्रामर चेक करण्यासाठी प्रश्न विचारला जाईल. येस, आणि कमेंट एखादी ॲड करायची असेल तर त्याचाही क्वेश्चन विचारला जाईल. सो अशा पद्धतीने आपण वर्डमध्ये, आणि जर एखादं पिक्चर शेप तुम्ही जर ड्रॉ केलं तर त्या फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं प्रॅक्टिकली ते जरा दाखवते. शेप इन्सर्ट करून दाखवते मी तुम्हाला. रोटेट, ग्रुप, अनग्रुप अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. सो त्याचीही तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ग्रुप, अनग्रुप आणि रोटेट कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. सपोज हे 2 ऑब्जेक्ट आहेत, तर ज्यावेळेला तुम्ही या शेपवरती क्लिक करता त्यावेळेला शेप फॉर्मॅट नावाचा ऑप्शन येतो आहे. तर यामध्ये तुम्हाला कलर वगैरे चेंज करण्यासाठी विचारला जातो किंवा ॲट अ टाईम दोन्ही तुम्हाला शेप्स सिलेक्ट करावे लागतील. त्यावेळेला इथे तुम्हाला दिसेल की ग्रुप आणि अनग्रुपचा ऑप्शन आहे. आता हे 2 सेपरेट माझं सिलेक्शन दिसत आहे, म्हणजे हे अनग्रुप आहे. सो ज्यावेळेला मी या ग्रुपवरती क्लिक करेन त्यावेळेला हे दोन्ही शेप्स माझे काय होतील, सिलेक्ट होतील. ओके, आणि त्याच्यानंतर सेम त्याचवरती तुम्हाला क्लिक करून शेप फॉर्मॅटमध्ये जाऊन तुम्हाला इथे हा अनग्रुप नावाचा ऑप्शन दिसेल. सो पुन्हा तुम्ही इथूनच अनग्रुप त्याला करू शकता. रोटेटचा ऑप्शन आहे, याबद्दलही 100% क्वेश्चन विचारले जातात. किंवा पोझिशन, तुम्हाला ते पिक्चर कुठे इन्सर्ट करायचं आहे, राईट साईड, लेफ्ट साईड, या पोझिशनबद्दलसुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. सो हे वर्डबद्दल झालं. आता सेम मी तुम्हाला एक्सेलमध्ये अशाच पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कशा पद्धतीने येऊ शकतील याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट अपलोड करेन. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच पहा. पण इथून पुढे एक्सेल आणि पॉवर पॉईंटच्या रिलेटेडसुद्धा मी क्वेश्चन कशा पद्धतीने येऊ शकतील त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन. सो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा, म्हणजे एक्झामच्या वेळेला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, थँक्यू.